या महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमची खूप चर्चा झाली, कारण राज्यातल्या 13 महापालिकांमध्ये 125 जागा एमआयएमने मिळवल्या। त्या खालोखाल आता बातमी अशी येते की एमआयएम पक्ष सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 25 जागा लढवणार आहे। ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरता एमआयएम पक्ष निवडणुकीला स्वबळावर सामोरं जाणार असल्याची माहिती एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेमध्ये 8 नगरसेवक एमआयएमचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपला एमआयएमच्या रूपाने भक्कम विरोधक असणार आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अक्कलकोट, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर यासह अन्य तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे। इतर पक्षातील कोणी नाराज असतील तर त्यांनी 20 तारखेपर्यंत आमच्याशी संपर्क साधावा। आम्ही आमच्या एमआयएम पक्षाचा एबी फॉर्म त्यांना देऊ, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी दिलेली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष प्रवेश करणार आहे आणि जिल्हा परिषद मध्ये साधारणतः जशा पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो तशाच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये पती पत्नी सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत। काँग्रेसकडून मेंढे दाम्पत्याने ही विजयाची हॅट्रिक केली। मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून संजय मेंढे आणि त्यांची पत्नी बबिता मेंढे हे दोघेही सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत। सांगली महापालिकेमध्ये निवडून जाणारे मेंढे दाम्पत्य एकमेव ठरलेले आहेत। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये यंदा 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। मात्र यामध्ये काँग्रेसचे संजय मेंढे आणि बबिता मेंढे या एकमेव पती पत्नींनी दणदणीत विजय मिळवला, महापालिकेमध्ये पुन्हा एंट्री केली।